उद्या 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक. नंदुरबार जिल्हाही राहणार बंद. पंचितच्या वतीने पोलीस अधीक्षकांना दिली पूर्व सूचना. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. दिल्लीमध्ये 20 जुलै 2026 रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी नंदुरबार जिल्हा तसेच विविध सामाजिक संघटनांनी नंदुरबार जिल्हा बंदमध्ये सहभागी होणार असल्याची पूर्वसूचना पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना लेखी स्वरूपात दिली आहे. निवेदनानुसार हा बंद पूर्णपणे शांततापूर्ण, अहिंसक आणि संविधानिक मार्गाने पाळण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्थेला कोणताही धोका निर्माण होणार नाही असा दावा करण्यात आलाय. प्रशासनाने या निवेदनाची नोंद घ्यावी अशी विनंतीही करण्यात आली आहे. दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व्यापारी, नागरिक आणि प्रवाशांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक नियोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाकडूनही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. परिवर्तन 24 न्यूज नागरिकांना आवाहन करते की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीची खात्री करूनच प्रतिक्रिया द्या आणि शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा. परिवर्तन 24 न्यूज, सत्य, तथ्य आणि जनतेचा आवाज. सर्वांना स्वाभिमानी जय भीम. आज आपण नंदुरबार जिल्हा येथे अधीक्षक कार्यालय इथं अश्विनी सनाप मॅडम, SP मॅडमांना एक निवेदन देण्यात आलं. त्या निवेदनात दिल्लीला झालेल्या विद्यार्थ्यांवरती जे पोलीस प्रशासनाने RAF ने SRPF ने ज्या पद्धतीची लाठीचार्ज वगैरे केली, त्या संदर्भात आपल्या पूर्ण महाराष्ट्रभरात आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आव्हानावरून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्या हाकेच्या पालन करून आम्ही देखील नंदुरबार जिल्हा बंदचे आवाहन करण्यासाठी SP मॅडमांकडे आलो आणि त्यांना आमची भेट झाली. तरी उद्या दिनांक 23 जुलै 2026 रोजी नंदुरबारच्या सर्व व्यापारी वर्ग व सगळे विद्यार्थी वर्ग, शाळा, त्यानंतर वाहन चालक यांना सगळ्यांना सूचित करण्यात येते की 23 जुलै 2026 रोजी नंदुरबार हा पूर्णपणे कडकडीत स्वरूपात बंद राहील. जय भीम, जय संविधान. वंचित बहुजन आघाडी